गेलेच आता बाहेर. आता पीठ मळून घेते भाजीला. भाजी टाकायची. पीठ मळून घेऊन परत पीठ मळून घेते आता मी. मळून झाले आता आपण भाजीची तयारी करू. भाजीसाठी शेंगदाणे बारीक भाजून घेऊ चांगले. आता भाजी टाकूया. आता आपण भाजी करायची मुळ्याची शेंगाची. चला ती शेंगदाणे भाजून घेऊया. आपण दूध टाकून घेऊ. दूध टाकून घेऊ आता. कोथिंबीर नीट करून घेऊ. कोथिंबीर नीट करून झाली. आता चिरून घेऊ हिला. मुळ्याच्या शेंगासाठी लागणारं साहित्य घेतलं आपण. मुळ्याच्या शेंगा, जिरे, मोहरी, मीठ, हळद, काळं तिखट घेतलंय, तेल, चवीनुसार मीठ. आता आपण भाजी टाकून घेऊ. आत्या, शेंग धुवायची असते का? धुवायची का नाही विचारती. मी अजून टाकाय मी कधी केलीच नाही शेंग अजून. तेल तापलंय. मोहरी टाकून घेऊ. जिरे टाकू. कोथिंबीर टाकून घेऊ. मुळ्याची शेंग धुवून घेतली. त्यात आपण टाकून घेऊ. काय झालं? पपई खायची? सकाळ सकाळ नाही. हां चवीनुसार मीठ.
काळं तिखट घालून घेतले. काय देऊ का तुला शेव गोष्ट म्हणून द्यावे त्याची बरं दे मग पुन्हा करायला नक्की नंतर आपलं काहीतरी दुसरं कारवान करेल. 2 वांगी चिरून कर आमची वांग्याची. हाय का तिथं ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. बारीक गॅसवर शिजवून घ्यावं.
सगळं स्वयंपाक करून घेते आता पूर्ण. परतून घ्यायचं. आता याला शिजवून देऊ, नंतर शेंगदाण्याचं पीठ टाकू. आमच्या आजी आता आलेले आहेत, त्या गवारी शेंग नीट करतात आहेत. राधाच्या पप्पाची आजी म्हणजे राधाची पणजी आलेली आहे. आता मी सारून घेत आहे. मला हानी तुला मोठ्या माणसाला कसं म्हणते ती काय मोठ्या माणसाला आता कसं म्हणते ती काय याला बघा आता काय करायचं बघा खाज भाकर का बे बसू का भाकर चाललंय आहे. ती पण आम्हाला हारायला निघाला त्यामुळे मग तू कसा मोठ्या माणसाला हे करतो रे बसतो यायला मजा आहे कशी आहे कावळे म्हणे डाळ आली तर उठला बाण यायची का कोणती मला तुम्हाला खाना वाटलं मोठ्या माणसाला कसं म्हणते ती काय का काढली तरी मोठला कोणा म्हणतं काय झालं म्हणतं तुम्हाला खाली मिळालं का तो त्याला म्हणतो आपल्याला मोठ्या माणसाला तसं म्हणाले तो का आणायला हसतोय मग येड कोण येड रावली वाटून देऊ नको ते होईल तुला पाणी
तसं देऊ नको ते येतं खाली आणि भाकर खाल्यावर द्यायला होईल तू येतं येतं तू येतं बस माझ्या घरून खा तसं हो नीट माडी घालायची जास्त जास्त हां हो खा शेंगदाणा हे नको रे तसं करून पायाला घाल लागते शी घाल हे सगळे माती हे लागते पायाचं सगळे तसं येड्याने करून येडा आहे का तो पण येडा तुला मारती वाल्यावर हारती पाणी तो देऊ नको मला कसं दिसलं नाही कुठं गावात होता का तिथून सुद्धा दिसत गाडी दोघं तेव्हा जोडायला हे आणलं नाही गहू फुलं होतं त्याने भरून गावातलीच गाडी आली कोण ठेवलं होतं घरी? नाही त्यांनी ठेवलं होतं. मला तुला वाटतं करायचं का मला कसं मला गावात वाटतं करायला का म्हणला तुला गाडीवर बसवा तुला नाही करायचं नाही
मला जावं लागून का? जेवणामध्ये केली ज्वारी बाजरीची भाकर, भात, थोडंसं जिरे टाकून, मुळ्याची शेंग आणि वांग्याची आमटी केलेली आहे. आता चला तर आपण जेवण घेऊया. पोरं पण आलेली जेवायला. आता काय खायचं पोरांनो? काय खायचं? भात खायचा आहे. बरं.